नमस्कार, मी किरण आयरे. किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण पोह्यांचे कटलेट्स कसे बनवायचे ते बघणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया. इथे मी पोहे घेतलेले आहेत, ते मी भिजवून घेतले आहेत. तर हे बघा किती सॉफ्ट झाले आहेत पोहे. आणि इथे मी बटाटा उकडवून घेतलेला आहे आणि तो मी किसून घेतलेला आहे. तुम्ही मॅश करून घेतला तरीही चालेल. तर इथे बघा मी भाज्या कोणकोणत्या घेतल्या आहेत. तर इथे मी गाजर किसून घेतले आहे, शिमला मिरची, कोबी बारीक चिरलेली आहे, कांदा आणि मक्याचे दाणे घेतलेले आहेत. तर तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही भाज्या घ्या. इथे मी ब्रेड क्रम्स घेतलेत आणि हे ब्रेड क्रम्स मी घरी तयार केलेले आहेत. चाट मसाला, मीठ, कांद्याची पात, कोथिंबीर, लाल तिखट, हळद, धनाजिरा पावडर आणि आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट मी इथे घेतलेली आहे. तर एक मोठं भांडं घेऊया आणि त्यामध्ये मी बटाटा किसलेला आहे तो मी घालते आणि यामध्ये पोहे घालते. चाट मसाला, हळद, लाल तिखट, धनाजिरा पावडर आणि आलं लसूण मिरचीची पेस्ट, कोथिंबीर आणि कांद्याची पात. तर आता आपण भाज्या घालून घेऊया. तर सुरुवातीला मी कांदा घालते, कोबी, शिमला मिरची, गाजर, मक्याचे दाणे घालते मी आणि यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूया आणि हे आपण चांगले हाताने मिक्स करून घेणार आहोत. हे मसाले आहेत हे सर्व व्यवस्थित एकजीव व्हायला पाहिजे. तर हे बघा इथे मी व्यवस्थित असे करून घेतले आहे. हे जर तुम्हाला पातळ वाटत असेल तर तुम्ही यामध्ये ब्रेड क्रम्स घाला आणि हे व्यवस्थित करून घ्या. आता आपण यातला शेप देऊन घेऊया. तर मी या शेपमध्ये करते, तुम्ही गोल शेपमध्ये केलात तरीही चालेल. आणि हे मक्याचे दाणे आहेत हे आतमध्ये घालायचे, म्हणजे हे फ्राय करताना बाहेर येणार नाहीत. तर हे बघा इथे मी असे करून घेतले आहे. आता आपण हे ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घेऊया आणि हे हाताने थोडे थोडे दाबून घ्यायचे आहे, म्हणजे ब्रेड क्रम्स व्यवस्थित लागले जातील. तर इथे मी एक दुसरा पीस तुम्हाला करून दाखवते. लहान मुलं भाज्या खात नाहीत, तर अशा पद्धतीमध्ये केले तर लहान मुलं नक्की भाज्या खातील. किंवा स्कूलच्या डब्यासाठी ही एक डिश चांगली आहे. रात्री करून ठेवायचे आणि सकाळी फ्राय करून डब्याला द्यायचे. तर आता आपण हे फ्राय करून घेऊया. तर इथे तेल गरम झाले आहे. आता तेलामध्ये आपण एक एक कटलेट सोडूया. सुरुवातीला तेल आहे हे चांगले गरम करून घ्यायचे आणि नंतर गॅस आहे हा मीडियम ठेवायचा आणि तेलामध्ये आपण कटलेट सोडल्यानंतर 1 ते 1.5 मिनिट परतायचे नाही, म्हणजे ते तेलामध्ये चांगले सेट होतील आणि नंतर आपण चमच्याने परतून घ्यायचे आहे. हे बघा अशा पद्धतीमध्ये. जर तुम्ही सुरुवातीला झाऱ्याचा वापर केलात तर ते झाऱ्याला चिकटले जाईल. हे बघा किती छान असे कटलेट झाले आहेत. हे बघा आता चांगले फ्राय झाले आहेत, कलरही चांगला चेंज झाला आहे. तर आता आपण हे कटलेट्स आहेत हे काढून घेऊया. तेल आहे हे आपण चांगले नितळून घ्यायचे आहे. तर हे बघा इथे आता हे कटलेट्स तयार आहेत. किती छान असा कलर आला आहे आणि हे खायलाही खूप टेस्टी लागतात. तर यातील मी एक तुम्हाला मोडून दाखवते. तर हे बघा किती छान असा कटलेट झाला आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून नरम असा हे कटलेट्स मुलांना खूप आवडतील. तर जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत नमस्कार.